बनवणार आहे बटर चिकन. काय बनवणार विचाराव? बटर चिकन. तुला आवडतं ना बटर चिकन? आता ही रेसिपी एकदम सोपी आणि सिंपल आहे. मी जी तुमच्यासाठी घेऊन आलोय, तुम्ही एकदा करून बघा. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आपण आता चिकन घेऊया, जे की मेन इन्ग्रेडियंट आहे आपल्या रेसिपीच्या. आपण हे चिकन छानपैकी धुवून घेतलेलं आहे. चिकन लिंबू पिळून घेऊया. लिंबू पिळला आपण. आता याच्यामध्ये आपल्याला पाव किलो दही टाकायचं आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. दीड चमचा मीठ. अद्रक लसूण पेस्ट 2 चमचे. त्यात कोथिंबीर सुद्धा आपण टाकलेली. अद्रक लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्ट आहे 2.5 चमचा. त्याच्यानंतर हळद टाकायचे. हे मॅरिनेशन आपल्याला हे सगळे मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्याला आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी मॅरिनेट होण्यासाठी सोडून द्यायचं आहे. छानपैकी आपलं मसाला सगळा मिक्स करून घेतलाय. आता हे आपण 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेशन करायला ठेवून देऊया. मग अशा आपण मित्रांनो चिकन मॅरिनेशन करून ठेवलं आहे. परत एकदा मी ते सांगतो काय काय आपण त्याच्यामध्ये टाकलं होतं. चिकन घेतलं होतं, दही घेतलं होतं, हळद घेतली होती, मीठ, अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली होती आणि त्याला आपण एकजीव करून मॅरिनेशन साठी ठेवलेलं आहे 10 मिनिटासाठी चिकन हे. त्याच्यानंतर जे आपण बटर चिकन करणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. त्यासाठी आपण चिकन मसाला घेतलेला आहे 4 चमचे. त्याच्यानंतर परत अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट घेतलेली 1-2 चमचे. तेल आहे, गोडं तेल आहे. त्याच्यानंतर हे बटर आहे, अमूलचं बटर घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर हे लाल तिखट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर उभी चिरलेली मिरची आहे, तुम्ही चवीनुसार मिरची घेऊ शकता. आणि कांदा आहे. हा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. 1 किलो चिकन घेतलेलं आहे आपण, तर त्यासाठी आपण अर्धा किलो कांदा घेतलेला आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स जे सिक्रेट आहे या रेसिपीचं, जे आहे हे नारळाची कवठी. ऍक्च्युली तुम्ही कोळसा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तोही वापरू शकता, पण आपल्याकडे कोळसा अवेलेबल नाही, त्याच्यामुळे आपण याचा वापर करणार आहे. आणि हे मी रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कसा वापर करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि एकदा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ही खूप आवडेल. आणि एकदम सोपी रेसिपी, काही याच्यात नाहीये, जास्त मसाले टाकायचे नाहीत, काय नाही टाकायचे. एवढ्याच इन्ग्रेडियंट्स मध्ये आपण आज बटर चिकन बनवणार आहे, ते पण टेस्टी आणि एकदम 1 नंबर. आणि हे बटर चिकन बनवण्यासाठी हे बटर चिकन जे आहे, जे बॅचलर राहतात त्यांच्यासाठी तर एकदम सुपर आहे. एकदम सोपी रेसिपी आणि इझिली बनणारी रेसिपी. त्याच्यात काय जास्त रॉकेट सायन्स नाहीये किंवा जास्त मसाले वापरायचे नाहीयेत. आता तुम्ही पाहिलं असेल इथं आपण थोडेच मसाले वापरलेले आहेत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. चला तर आपण आता गॅस चालू करून घेऊया. त्याच्यावरती एक जाड बुडाचं पातेलं ठेवून घेऊया आणि याच्यातलं थोडं पाणी निघून जाऊ द्या. आणि आपला पातेला आता छानपैकी गरम झालेला. आपण ते मगाशी तेल घेतलेलं तेल टाकून घेऊ याच्यामध्ये. तेलाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये बटर पण ऍड करणार आहे. तर तेल थोडंसं फक्त आपला कांदा भाजण्यापुरतं तेलाचा वापर करायचा आहे. तर म्हणून आपण थोडंसं तेल कमीच घेतलेलं आहे. आणि हे बॅचलरांसाठी एकदम सोपी आणि इझी रेसिपी. एकदा त्यांनी तर नक्की करून पाहावं, कारण मी पुण्याला होतो त्यावेळेस आम्ही हे बनवायचो. तर चला आपलं तेल चांगलं गरम होऊ द्या. त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा ऍड करणार आहोत. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण हा आपला अर्धा किलो कांदा जो घेतलेला आपण कट करून उभा, तो ऍड करूया. चांगला याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजण्यासाठी, लवकर भाजण्यासाठी थोडं मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये, म्हणजे याच्यामुळे कांदा थोडा लवकर भाजून होतो. आणि हा चांगला भाजून घ्यायचा कांदा. आणि आपण याचीच आपल्या
ह्याला ह्याचीच ग्रेव्ही होणार आहे आणि हाच मसाला आहे. बाकी काही याच्यामध्ये आपण ऍडिशनल ऍड करणार नाही. एवढ्याच साहित्यामध्ये, जे मगाशी साहित्य दाखवले तुम्हाला, तेवढ्याच साहित्यामध्ये आपण आज भन्नाट अशी बटर चिकनची रेसिपी बनवणार आणि खूप टेस्टी बनते ही. तुम्ही करून बघा. कांदा छानपैकी ब्राऊन झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मिरची टाकून घेऊया. मिरची पण चांगली परतून घेऊया. त्याचबरोबर मिरचीच्या संगती अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट ते टाकून घेऊया. ती पण भाजून होईल. हे छानपैकी भाजून घेऊया. याचा छानपैकी सुगंध सुटला आता अद्रक लसूण पेस्ट, कांदा याचा. आता याच्यामध्ये आपण हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं. त्याचबरोबर आपले जे बाकीचे मसाले आहेत, चिकन मसाला आणि लाल तिखट, ते टाकून घेऊन भाजून घेऊया. लाल तिखट आणि हा चिकन मसाला, आणि हा पण आता चांगला परतून घेऊया तेलामध्ये. ह्या स्टेजला आपल्याला बटर टाकून घ्यायचंय. बटर टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं चांगलं. सगळा मसाला चांगला सुगंध येऊस्तोपर्यंत, तेल सुटोस्तोपर्यंत. या स्टेजला आपल्याला गॅस लो ठेवायचा आहे, कारण मसाला खाली लागेल. मसाला भाजताना गॅस लो करूनच भाजायचा आहे. आता आपला मसाला छानपैकी भाजून झालेला आहे सर्व. आता आपण याच्यामध्ये जे मगाशी चिकन मॅरिनेशनला ठेवलं होतं ते टाकून एकजीव करून घेऊया. आता हे आपण मगाशी चिकन छानपैकी मॅरिनेशनला ठेवलं होतं टाकून घेऊया. चिकन टाकून घेतलं. आता हे सर्व एकजीव करून घेऊया, मसाला आणि चिकन. छानपैकी वास सुगंध सुटला त्याचा मसाल्याचा. आणि हे मॅरिनेशन दह्याचं टाकल्यानंतर गॅस स्लो ठेवायचा आणि फटाफट एक जीव करून घ्यायचं, कारण जर नाहीतर ते दही फुटण्याचे चान्सेस असतात. आता आपण हे बघा किती छानपैकी याला कलर पण आला. आता हे सगळं आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण ह्या स्टेजला गॅस फास्ट करूया आणि एकदा थोडस भाजून घेऊया सगळा मसाला आणि चिकन. चिकनला त्याचंच पाणी सुटलं छानपैकी. आता हे एकदा छानपैकी भाजलेलं. आता आपल्याला ह्याच्यावरती एक काम करायचं आहे. चिकन असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि ह्या झाकणामध्ये आपल्याला पाणी ठेवून एक 10 मिनिटं चिकन असंच वाफवून घ्यायचं आहे. हे पाणी ठेवायचं कशासाठी, तर ठेवल्यामुळं चिकन खाली लागत नाही. तर असं पाणी ठेवायचं. नंतर ह्या पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे, कारण दोन्ही कामं एकत्र होतात. तर हे चांगली प्लेट ठेवायची ज्याच्यात बऱ्यापैकी पाणी, तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागणार आहे त्या हिशोबाने याच्यात पाणी टाकून घ्यायचं. चला तर मग 10 मिनिटांनंतर परत येऊया आपण. लो गॅसवरती आता आपल्याला 10 मिनिटं याला वाफवून घ्यायचं छानपैकी. तर मित्रांनो 10 मिनिटं झालेली आहेत आता. आणि दुसरी एक गोष्ट तुम्ही असंही चेक करू शकता बघा, वाफा निघायला लागलेत ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही ते चेक करू शकता. तर आता आपण ह्याला काढून घेऊया आणि हे बघा त्याचं स्वतःच पाणी किती सुटलं त्याला. आणि आता याला एकदा छानपैकी हलवून घेऊया. आता त्याच्यावरती तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला ग्रेव्ही किती करायची आहे. आणि ऍक्च्युली हे जितकं कमी ग्रेव्ही असेल तेवढं छान लागतं. तुम्ही कुठल्याही भाकरी सांगते, तांदळाची भाकरी, चपाती, रोटी, नान किंवा तुमचं ज्वारीची भाकरी याच्या संगती सर्व करू शकता. तर आता आपण ह्याला छानपैकी आता शिजू देऊया अजून. ठीक आहे. परत एकदा ह्याला आपण झाकून ठेवूया आणि एक 5 मिनिटं आणखीन त्याला एकदा छानपैकी उकळी येऊ देऊया.
आता हे आपण आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने आपण याच्यात पाणी ऍड करूया. तेच पाणी आहे जे मगाशी आपण गरम करून घेतलं होतं, म्हणजे या ताटात ठेवलं होतं. शिजू द्या. बघा ह्याला आताच किती छानपैकी कलर आलेला आहे. आणि आता ह्याला आपण थोडस शिजूया आणि थोडीशी ग्रेव्ही पण आपण ह्याच्यामध्ये शिजायला ठेवूया. आता याला झाकून ठेवूया आणि बारीक गॅसवरती आपण एक आणखीन 10 मिनिटासाठी याला शिजू देऊया. चला 10 मिनिटानंतर भेटू परत. बघा किती छान पैकी, वा काय सुगंध सुटलाय. त्याला थोडा आपण उघडं ठेवून शिजू देऊया. त्याचं पाणी आटेल. थोडी ग्रेव्ही कमी करूया याची आटवून. तर मित्रांनो, मगाशी जी आपण नारळाची कवटी घेतली होती तिला आपण आता तिचा आता आपण कसा वापर करणार आहे ते तुम्हाला दाखवतो. तिला आपण आता चांगली त्याचा विस्तव करून घेऊया. कारण काय आपल्याकडं कोळसा अवेलेबल नाही, आपल्याला स्मोक द्यायचा आहे आता त्याला. तर आपल्याकडे कोळसा अवेलेबल नाही, तर आपण नारळाच्या कवटीपासून त्याला स्मोक देणार आहोत. चला, तर आता आपलं नारळाची कवटी पण चांगल्यापैकी हे झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये एक वाटी ठेवूया आणि हे जे नारळाची कवटी आहे छानपैकी याच्यामध्ये टाकून घेऊया. नारळाची कवटी छानपैकी पेटलेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये बटर टाकून झाकून घ्यायचं आणि ह्याच्यावरती एक वजन ठेवून एक 5 मिनिटाला स्मोक करायचं आहे. छानपैकी स्मोक द्यायचा आहे 5 मिनिटासाठी. असंच ठेवूया 5 मिनिटासाठी. खाली गॅस चालू आहे स्लो फ्लेम वरती आणि असं शिजू द्या एक 5 मिनिटासाठी. आता आपण हे 5 मिनिटं झालेले आहेत, उघडून पाहूया. ही वाटी काढून घेऊया आपण याच्यामध्ये आणि छानपैकी एकजीव करून घेऊया. मित्रांनो आता आपण मगाशी स्मोक दिलं होतं, परत एकदा देऊया. आता आपलं चिकन पूर्ण तर रेडी झालेलं आहे आणि आता आपल्याला सर्व करायच्या अगोदर एक 5-10 मिनिटं परत एकदा याला छानपैकी स्मोक देऊया. बघा हे छानपैकी नारळाच्या कवटीचे हे आलेले ते आपण याच्यात टाकून घेऊया आणि याच्यावरती थोडस बटर टाकून घेऊया. ह्याला आपण दाबून ठेवूया. सर्व करू 10-15 मिनिटासाठी असंच राहू दे. आता आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे. आपण आता एक 15 मिनिटांनंतर जेवताना सर्व करताना मी दाखवतो तुम्हाला. चला तर मित्रांनो आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे. तर आपण पाहूया आता कसं झालंय ते. मस्तपैकी कलर आलेला आहे मित्रांनो आणि एकदा आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. बटर चिकन रेडी. चला तर आता आपण एक सर्व करून घेऊया ह्याला. चला तर या मग बटर चिकन खाण्यासाठी. छानपैकी बटर चिकन.
छानपैकी बटर चिकन आपलं रेडी झालंय, या खायला. आणि अशा प्रकारे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी पण आवडली असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.